नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. कोल्हापूर येथील दख्खनचा राजा ज्योतिबा म्हणजे श्री केदारनाथ कोट्यावधी भक्तांचे आराध्य दैवत व कुलदैवत आहे. ज्योतिबा पौगंड ऋषी आणि माता विमलांबुजा यांच्या पोटी ज्योती स्वरूपात चैत्र शुद्ध षष्ठी रविवारी प्रकटले. त्यानंतर मातेचा भाव जाणून ते 8 वर्षाच्या बटू रूपात प्रकट झाले. चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाची यात्रा हा भक्तांचा आनंदाचा व जिव्हाळ्याचा क्षण असतो. हस्त नक्षत्रावर श्री केदारनाथ पालखीमधून देवी यमाईच्या भेटीला निघतात. भक्त सासनकाठ्या मिरवत, गुलाल उधळत, चांगभल्याचा गजर करत केदारनाथासोबत यमाईकडे जातात. चैत्र यात्रा म्हणजे आई यमाई अर्थात रेणुका व ऋषीश्रेष्ठ जमदग्नी यांच्या पुनर्मिलनाचा सोहळा असतो. यमाई ही ज्योतिबाची बहीण. मूळ माया यमाई केदारनाथांच्या सहाय्याने हाकेला धावून आली. बलाढ्य राक्षसांचा नाश केला. केदारनाथांना दक्षिण विजयी केले. केदार विजयामध्ये तिचं रूप खूप वेगळं आहे. माता यमाई व माता चोपडाई हिने या केदार विजयात देवांना सहाय्य केले. कृतयुगात परशुरामाने पित्याच्या आदेशावरून रेणुका मातेचा शिरच्छेद केला. परशुरामाचे हे आज्ञापालन बघून जमदग्नींनी प्रसन्न होऊन वर मागवयास सांगितले. परशुरामांनी आईला परत उठवावे अशी विनंती केली. जमदग्नी ऋषींनी रेणुकेला संजीवनी मंत्र देऊन प्रकट होण्याची विनंती केली. माहूर येथे माता प्रकट झाली, परंतु ती गळ्यापर्यंतच प्रकट झाली. परशुरामांनी आज्ञा न पाळल्यामुळे ती रुसली. तेव्हा जमदग्नींनी ज्योतिस्वरूप परमेश्वराला रेणुकेचे व आपले मिलन घडविण्याची विनंती केली. तेव्हा परब्रह्म ज्योतिस्वरूपाने केदारनाथ रूपात प्रकट झाले. रत्नागिरी पर्वतावर चैत्र शुद्ध पौर्णिमेला पुनर्मिलन करायचे वचन दिले. आपल्या क्रोधामुळे असे झाले हे कळल्यामुळे जमदग्नी ऋषींनी आपला क्रोधाग्नीचा म्हणजेच रागाचा त्याग केला. तो राग केदारनाथांनी धारण केला. तो राग म्हणजेच केदारनाथांची कट्यार. आणि तेव्हापासून त्यांनी रवळनाथ हे नाव धारण केले. औंध गावामध्ये औंधासूर नावाचा राक्षस लोकांना त्रास देत होता. या यमाई मातेने म्हणजेच रेणुकेने औंधासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. या राक्षसाचा वध करण्यासाठी ज्योतिबाने देवीला ये माई म्हणून हाक मारली. तेव्हापासून तिचे नाव यमाई असे पडले. डमरूचा नाद करून ये माई अशी साद घालत मूळ माया प्रकट झाली. तिने अकराळ विक्राळ रूप घेतले. औंधासुराचा वध केला. तेव्हा औंधासुराने माझे नाव अमर होऊ दे असा वर मागितला. तेव्हापासून कटगिरी नावाचे जे गाव होते त्या गावाचे नाव औंध असे ठेवण्यात आले. रक्तभोज रत्नासुराचा वध करून देवी औंधात राहिली. त्यानंतर रत्नागिरी डोंगरावर केदारनाथांचा राज्याभिषेक झाला. परंतु या राज्याभिषेकास यमाईला आमंत्रण न दिल्याने ती रुसली. यमाई रुसली आहे हे चोपडाईच्या लक्षात आले. तेव्हा केदारनाथांना चोपडाईने सांगितले की यमाई रुसली आहे. तिचा रुसवा काढण्यासाठी केदारनाथ स्वतः चैत्र शुद्ध एकादशीला औंधात जायला निघाले. चैत्र शुद्ध पौर्णिमेला ते औंधाला पोहोचले. देवांना पाहण्यास यमाई गेली नाही. यमाईने आपले दरवाजे बंद करून घेतले. हे पाहून केदारनाथांनी यमाईचे स्तवन केले. सर्वांना वाटले देवी रुसली आहे, पण नाथांनी याचा अर्थ ओळखला. यमाईने दार लावून जणू नाथांना तिने कृतयुगात जमदग्नींना दिलेल्या वचनाची आठवण करून दिली. जमदग्नी आणि रेणुका म्हणजेच यमाईचा पुनर्मिलनाचा सोहळा करून द्यायचे देवानी ठरवले. केदारनाथांनी कृतयुगात धारण केलेले रागाचे म्हणजेच जमदग्नी ऋषींचे स्वरूप म्हणजे कट्यार व यमाईचे चैत्रशुद्ध पौर्णिमेला हस्त नक्षत्रावर लग्न लावले व दोघांचे पुनर्मिलन घडवले. त्यानंतर केदारनाथांनी
यमाईचे 3 वर्ष मूळ पीठाला येऊन हे वचन पार पाडले. परंतु 3ऱ्या वर्षी देवी यमाई म्हणाली, तुम्ही मूळ पीठाला येण्याचे कष्ट घेऊ नका. मीच आपल्या रत्नागिरी डोंगरावर येते. तेव्हा देवी रत्नागिरी डोंगरावरील चाफेवनात येऊन स्वयंभू प्रकट झाली. आजही दरवर्षी नाथ यमाईच्या भेटीला जातात आणि जमदग्नी स्वरूप देवाची कटार आत यमाईच्या गाभाऱ्यात जाते. तिथे नाथांच्या आणि भक्तांच्या साक्षीने यमाई आणि कट्यार स्वरूपी जमदग्नींचा विवाह सोहळा पार पडतो. त्यानंतर नाथांची पालखी मंदिराकडे निघते. प्रदक्षिणा करून पालखी सदरेवर विराजमान होते. त्यानंतर डवरी नाथांची गायन सेवा करतात. श्री काळभैरवांच्या येथे सर्व सासनकाठ्या भक्तांच्या मानाचे विडे दिले जातात. त्यानंतर तोफेची सलामी देऊन ही यात्रा पूर्ण केली जाते. अशा प्रकारे चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाची यात्रा आणि त्याचे महत्त्व आणि कथा काय हे आपण पाहिले. तर याची झालेली साधना कुळदेव ज्योतिबाच्या चरणी आणि माझ्या स्वामींच्या चरणी मी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.